नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अर्न अकॅडमी. अर्न अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक व दर्शनी किंमत काय असते, ठीक आहे, दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघांवरती कसे कंबाईन प्रश्न विचारले जातात ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण स्थानिक किंमत कशाला म्हणायचं ते शिकू. तर मित्रांनो, स्थानिक या शब्दामध्ये एक शब्द आलेला आहे स्थान. स्थानिकमध्ये शब्द काय आलेला आहे? स्थान. ठीक आहे, तर लक्षात घ्या, एखाद्या अंकाची त्याच्या स्थानावरून ठरवलेली किंमत म्हणजेच त्या अंकाची काय असते? स्थानिक किंमत असते. ठीक आहे, आता उदाहरणावरून आपल्याला कळून जाईल. समजा इथं मी पहिलं उदाहरण घेतोय. ठीक आहे, पहिलं उदाहरण जर मला इथे घ्यायचं झालं तर मी इथे घेतोय 121. ठीक आहे, 121 मी हा अंक घेतला इथे. तर यामध्ये हा जो काही 2 हा अंक आहे, 2 ही काही जी संख्या आहे, तर या 2ची स्थानिक किंमत किती? ठीक आहे, तर करायचं काय, ह्या 2च्या नंतर किती अंक आहेत? एकच अंक आहे, म्हणून या 2ची जी काही स्थानिक किंमत राहील ती 20 राहील. ठीक आहे, किती राहणार आहे? 20 राहणार आहे. त्यानंतर जर याच्यापेक्षा मोठं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण काय घेणार? नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं मोठं जर घ्यायचं झालं तर आपण या पद्धतीचं उदाहरण घेऊ. ठीक आहे, 6432. तर 6432 या संख्येमध्ये या 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हे बेसिक नॉलेज आहे, बेसिक नॉलेज आहे. असा इतके सोपे आता पेपरमध्ये प्रश्न विचारले जात नाही, पण तुम्हाला बेसिक शिकवणं एक कामचं कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही हे शिकवतोय. ठीक आहे, तर यामध्ये बघा 4 आहे, तर 4ची आपल्याला काय काढायची इथं? स्थानिक किंमत. तर काय करायचं, सर्वात प्रथम ज्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे तो अंक लिहून घ्यायचा. 4ची स्थानिक किंमत काढायची होती, 4 हा अंक लिहून घेतला. या 4च्या नंतर किती अंक आहेत? 3 आणि 2 हे 2च अंक आहेत. मग या 4 वरती काय करायचं, हे 2 अंक 2 झिरो जोडायचे. ठीक आहे, लक्षात फक्त एवढंच ठेवायचं, ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायला सांगितली असेल तो अंक अगोदर लिहायचा आणि त्या अंकाच्या नंतर जेवढे शून्य असतील, जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकावरती द्यायचे. समोर जर याच्यापेक्षा मोठी आपण संख्या जर घेतली तर काहीही घेऊ शकतो आपण. ठीक आहे, समजा या पद्धतीची संख्या घेतोय मी. ठीक आहे, 64,941. ठीक आहे, तर आता ह्यामध्ये आपल्याला जर ह्या 9ची स्थानिक किंमत विचारली असती, 9ची स्थानिक किंमत काढा, तर सर्वात प्रथम आपण काय केलं असतं? 9ची स्थानिक किंमत काढायची आहे, म्हणून सर्वात प्रथम आपण 9 हा अंक लिहिला असता. आणि 9च्या नंतर 9चं स्थान किती आहे? उजवीकडून 1 2 3 आणि 4 म्हणजे 4थं स्थान आहे त्याचं. म्हणजे 9च्या नंतर किती अंक आहेत? 3 अंक आहेत. मग ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे तर त्या अंकानंतर जेवढे काही अंक असतील तेवढे शून्य आपल्याला त्या संख्येच्या समोर द्यायचे आहे. 1 2 आणि 3 म्हणजे या 9 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली होती? 9000 इतकी झाली होती. ठीक आहे, सर्वांचं इथपर्यंत क्लिअर होतं. आता समोरचं जर इथे एक्झाम्पल घ्यायचं झालं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं, तर आपण इथे काय घेणार? समजा इथं घेतो आहे मी आता, कशीही संख्या तुम्ही यामध्ये घेऊ शकताय, काहीही यामध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही. ठीक आहे, आता ही संख्या आहे, ह्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं असतं की या 9ची स्थानिक किंमत सांगा, 9ची स्थानिक किंमत, तर 9ची स्थानिक किंमत काढायची आहे, म्हणून सर्वात प्रथम आपण 9 हा अंक लिहिला असता. बरोबर आहे, 9 हा अंक लिहिला असता. आता 9च्या समोर कोणते अंक आहेत का? कोणतेच अंक नाही, म्हणून या अंकाची 9 या अंकाची स्थानिक किंमत इथे काय होईल? 9 होईल. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर? ओके, समोर पहा, जर समोरची आपल्याला जर अंक घ्यायचा असेल तर आपण काय घेणार? ठीक आहे, या पद्धतीचा आपण इथे अंक घेऊया, कितीही मोठा अंक असू द्या. आता ह्या संख्येमध्ये जर आपल्याला ह्या 8ची स्थानिक किंमत काढायची असेल तर आपण काय करणार? सर्वात प्रथम ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तो अंक सर्वात प्रथम लिहून घ्या. 8ची स्थानिक किंमत काढायची होती म्हणून 8 हा अंक लिहिला आहे. त्यानंतर 8च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4 आणि 5. किती अंक आहेत? 5. शून्य देखील ग्राह्य धरले जातील. मग 8च्या नंतर 5 अंक आहेत, तर 8 वर 5 शून्य द्यायचे.
1 2 3 4 आणि 5 किती शून्य द्यायचे? 5 शून्य द्यायचे आहे. ठीक आहे. मग ह्या 8ची जी काही स्थानिक किंमत होणार आहे ती होणार आहे 8 लाख. किती होणार आहे? 8 लाख. कसं मोजायचं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणजे या 8ची स्थानिक किंमत इथे काय होते? 8 लाख इतकी होते. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आपण यामधलं पाहूया. जर संख्या या पद्धतीची असतील, ह्या पद्धतीची संख्या 00 4384, ह्या संख्येमध्ये ह्या 3ची स्थानिक किंमत किती? तर आपण काय काढणार? 3ची स्थानिक किंमत किती? तर सर्वात प्रथम आपण 3 हा अंक लिहून घेतला असता. 3च्या नंतर किती अंक आहेत? 8 आणि 4 हे दोनच अंक आहेत. मग इथं 2 झिरो लिहून घ्यायचे. म्हणजे 3ची स्थानिक किंमत काय झाली होती? आता 3000 झाली, 300 इतकी झाली होती. तर अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमत पाहिलेलं आहे. तर आता मी तुम्हाला काही संख्या लिहून देतो आहे आणि त्यांची स्थानिक किंमत विचारतो आहे. मग मी जसा प्रश्न सांगेन तसा तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तुमच्या मनामध्ये उत्तर ठेवायचं आहे. मी त्याचं उत्तर काढून दाखवणार. मी काढलेलं उत्तर आणि तुम्ही काढलेलं उत्तर एक येते का व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायचं आहे. त्यानंतर पहिली संख्या मी इथे तुम्हाला देतो आहे 733. 733 या संख्येमध्ये हा जो काही 2 नंबरचा 3 आहे, तर या 2 नंबरच्या 3ची स्थानिक किंमत किती? पटकन तुम्हाला डोक्यामध्ये विचार करायचा आहे की या 3ची स्थानिक किंमत किती? तुम्ही उत्तर काढलं असेल, मी पण तुम्हाला उत्तर सांगून देतो आहे. ह्या 3च्या नंतर एकच 3 आहे, म्हणजे 3 लिहून घ्यायचं आणि 3 नंतर एकच 3 आहे, एकच अंक आहे म्हणून 0 लिहून घ्यायचं. ह्याची स्थानिक किंमत किती झाली होती? 30 झाली होती. त्यानंतर 2 नंबरचं एक्झाम्पल इथे घेतो आहे 6546. 6546. तर या संख्येमध्ये ह्या 5ची स्थानिक किंमत किती? हा जो काही 5 आहे या 5ची स्थानिक किंमत किती? उत्तर काढलं असेल तुम्ही, मी पण उत्तर सांगून देतो आहे. तर 5ची स्थानिक किंमत काढायची आहे म्हणून अगोदर 5 लिहून घेऊ आणि 5च्या नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य लिहून घेऊ. म्हणजे स्थानिक किंमत किती आली होती? 500 आली होती. सर्वांचं क्लिअर? त्यानंतर तिसरा अंक मी इथे घेतो आहे. थोडीशी मोठी संख्या घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. 73,469. आता ह्या संख्येमध्ये ह्या 3ची स्थानिक किंमत किती? पटकन तुम्हाला उत्तर काढायचं आहे. उत्तर काढलं असेल तुम्ही, इथं लिहून देतो मी. आता 3 आहे, 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. अगोदर 3 अंक लिहून घ्या. 3च्या नंतर किती अंक आहेत? 3. जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यावं लागणार. 1 2 आणि 3. तर 3ची स्थानिक किंमत किती झाली होती? 3000. समोर थोडासा मोठ्या पद्धतीचा क्वेश्चन घेणार आहे. आता थोडासा वेगळ्या पद्धतीचाही क्वेश्चन घेईल. ह्या पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता सांगा ह्या 4ची स्थानिक किंमत किती? पटकन विचार करायचा आहे. या 4ची स्थानिक किंमत किती? तर उत्तर काढलं असेल तुम्ही, मी पण उत्तर सांगून देतो आहे. 4ची स्थानिक किंमत काढायची आहे तर अगोदर 4 लिहून घ्या. 4च्या नंतर किती अंक आहेत? 0 पण ग्राह्य धरला जाईल. संख्येमध्ये 0 पण ग्राह्य धरला जाईल. 0 ही पहिला अंक आहे, 7 दुसरा अंक आहे आणि 1 तिसरा अंक आहे. मग 4च्या नंतर 3 अंक होते म्हणून या 4वर किती शून्य द्यायचे? 3 शून्य द्यायचे. म्हणजे उत्तर किती येते? 4000. ठीक आहे. समोरची संख्या इथे घेतो. आता ह्या पद्धतीची संख्या आहे. आता ह्या संख्येमध्ये शेवटचा जो काही अंक आहे 8, तर 8ची स्थानिक किंमत किती? तर शेवटचा जो काही 8 अंक आहे तो अगोदर लिहून घ्यायचा. 8च्या नंतर कुठला अंक दिसतोय का? कुठलाही अंक दिसत नाही. म्हणजे याची स्थानिक किंमत किती राहील? 8च राहील. समोरचा क्वेश्चन 00467. ह्या संख्येमध्ये ह्या 4ची स्थानिक किंमत किती? तर 4ची स्थानिक किंमत काढायची आहे तर सर्वात प्रथम 4 अंक लिहून घ्या. 4च्या नंतर 6 आणि 7 हे दोनच अंक आहेत. मग 2 झिरो वाढवा. उत्तर किती येते? 400. ठीक आहे. ह्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर काढले असेल तर तुम्हाला स्थानिक किंमत नेमकं समजलं असेल. स्थानिक किमतीमध्ये तुम्हाला काहीही अडचण नसायला हवी. स्थानिक किंमत सर्वांचं क्लिअर झालं होतं. आता आपण दर्शनी किंमत घेऊ आणि दर्शनी किंमत झाल्याच्या नंतर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यावरती काय प्रश्न विचारले जातात ते पाहू. त्यानंतर आपल्याला
आपण तर स्थानिक किंमत पाहिलेली आहे, आता दर्शनी किंमत पाहून घेऊ. तर दर्शनी किंमत कशाला म्हटली जाते? ठीक आहे, दर्शनी किंमत. तर लक्षात घ्या, दर्शनी किंमत कशाला म्हणायचं. एक सोपी तुम्हाला ट्रिक सांगतोय. दर्शनी किंमत, दर्शन म्हणजे पाहणं. मग ज्या अंकाची तुम्हाला दर्शनी किंमत विचारली असेल फक्त तेवढाच अंक लिहायचा, ती संख्याच त्या अंकाची दर्शनी किंमत असेल. जसं पहिले उदाहरण मी इथे घेतोय, 647 ही संख्या आहे. ह्यामध्ये 4 या अंकाची दर्शनी किंमत किती? ह्या संख्येमध्ये 4ची दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत म्हणजे फक्त दिसते ती संख्या. मग 4ची दर्शनी किंमत विचारलं तर फक्त आपल्याला 4 हाच अंक दिसला पाहिजे, म्हणजे 4ची दर्शनी किंमत इथे काय होईल? फक्त 4 होईल. समोरचा प्रश्न घेतोय, ह्या पद्धतीचा समोरचा प्रश्न घेऊ. 6432. तर 6432 ह्या संख्येमध्ये 6 ह्या अंकाची दर्शनी किंमत किती? 6ची दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत म्हणजे फक्त पाहतोय तेवढीच किंमत. 6ची दर्शनी किंमत किती येणार? फक्त 6च येणार. मी तुम्हाला इथे स्थानिक किंमत नाही विचारलेली आहे. जर स्थानिक किंमत विचारली असती तर आपण काय केलं असतं? 6 हा अंक लिहिला असता, कारण 6ची स्थानिक किंमत विचारली आहे. 6चं स्थान किती आहे? 1, 2, 3 आणि 4. समोर 3 अंक आहेत, तर समोरचे 3 अंक लिहून घेऊ, म्हणजे उत्तर किती येते? 6000. ठीक आहे, 6000 काय झालं होतं? स्थानिक किंमत, आणि 6 काय झाली होती? दर्शनी किंमत. समोर थोडीशी जर वेगळ्या पद्धतीची संख्या असेल, समजा 4052 ही संख्या आहे, तर 4052 ह्या संख्येमध्ये या शून्याची दर्शनी किंमत किती? शून्याची दर्शनी किंमत किती? तर शून्याची दर्शनी किंमत असते फक्त जेवढी संख्या पाहतोय फक्त आपण तेवढीच संख्या, म्हणजे शून्याची दर्शनी किंमत काय राहील? 0 इतकीच राहील. सर्वात प्रथम आपण स्थानिक किंमत पाहिलं, त्यानंतर दर्शनी किंमत पाहिलेत, दोन्ही घटक आपण शिकलेलो आहोत. तर आता दोघांचे कंबाईन एकत्रितपणे प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात ते आपण इथे पाहून घेऊयात. त्यानंतर प्रश्न पहा काय दिलेला आहे. 2357 ह्या संख्येतील 3 व 5 ह्या संख्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? संख्या काय दिली होती आपल्याला? 2357. तर यामध्ये विचारलं काय? 3 व 5 ह्या दोन संख्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? म्हणजे पहिला अंक 3, दुसरा अंक 5 या दोघांच्याही स्थानिक किमतींची बेरीज विचारली आहे. तर सर्वात प्रथम 3ची स्थानिक किंमत किती येते ते काढू आपण. 3ची स्थानिक किंमत काढायची आहे, म्हणून अगोदर इथं 3 लिहून घेऊ. ठीक आहे, 3च्या नंतर किती अंक आहेत? 5 आणि 7 दोनच अंक आहेत. मग 3 वर 2 झिरो वाढवा. मग 300 काय झाली होती? 3ची स्थानिक किंमत. आता आपल्याला 5ची स्थानिक किंमत काढायची आहे. 5ची स्थानिक किंमत काढायची जर 5 अंक लिहून घ्या. 5 अंक मी इथे लिहितोय. ठीक आहे, आणि 5च्या नंतर किती अंक आहेत? 7 हा एकच अंक आहे, म्हणून फक्त एकच झिरो वाढवा या पद्धतीने. आता 3ची स्थानिक किंमत 300, 5ची स्थानिक किंमत 50, या दोघांची बेरीज विचारली होती, तर आपल्याला आता बेरीज करायची आहे. ठीक आहे, मग 3 अधिक 0 0, 0 अधिक 5 5 आणि 3 ला 3, म्हणजे बेरीज किती येते? दोघांच्या स्थानिक किमतींची 350 इतकी येते. समोरचा प्रश्न आहे, 7,43,614 ह्या संख्येतील 3 व 1 ह्या संख्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? असा प्रश्न विचारला आहे. मग आता करायचं काय नेमकं पहा. अगोदर 3ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 3ची स्थानिक किंमत आपण इथे काढून घेऊया. ठीक आहे, 3ची स्थानिक किंमत. मग हे या अंकामध्ये पहा, संख्येमध्ये 3 इथे आहे, तर 3ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर अगोदर 3 हा अंक लिहून घेऊ. ठीक आहे, 3 नंतर किती अंक आहेत? 1, 2 आणि 3, 3 अंक आहेत. 3च्या नंतर किती अंक आहेत? 3 अंक आहेत, म्हणून इथं काय करायचं आपल्याला? 3 झिरो वाढवायचे, म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती झाली होती? 3000. त्यानंतर आपल्याला 1 या अंकाची स्थानिक किंमत देखील काढावं लागणार. मग 1ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. मग 1ची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर 1 हा अंक ऑलरेडी 1 लिहून घ्या. 1च्या नंतर किती अंक आहे? 4 हा एकच अंक आहे. एकच अंक असेल तर इथं 0 वाढवा, एकच 0 द्या. आता 3ची स्थानिक किंमत 3000, 1ची स्थानिक किंमत 10, दोघांची करायची आहे बेरीज. ठीक आहे, मग 3000 अधिक
10, तर उत्तर किती येणार आहे 3010. तर 3010 काय आलं होतं, दोन्ही संख्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न पहा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. 2,35,791 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामधील फरक किती. ठीक आहे, यामध्ये बघा हा 9 अंक एकदाच आलेला आहे. तर या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्या दोघातला फरक विचारला आहे. तर सर्वात प्रथम 9ची आपण इथे स्थानिक किंमत काढून घेऊ. ठीक आहे, सर्वात प्रथम कोणती किंमत काढायची आहे, स्थानिक किंमत, आणि त्यानंतर दर्शनी किंमत देखील आपल्याला काढायची आहे, दर्शनी किंमत. तर सर्वात प्रथम आपण या 9ची स्थानिक किंमत काढून घेऊ. 9ची स्थानिक किंमत काढायची आहे म्हणून अगोदर 9 लिहिणार. 9च्या नंतर किती अंक आहेत, 1 हा एकच अंक आहे म्हणून आपण इथे एकच शून्य वाढवणार. त्यानंतर आहे दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत काढण्यासाठी फक्त आपल्याला जो अंक दिसतो तोच अंक दर्शनी किंमत असतो. मग 9ची दर्शनी किंमत सांगितली आहे म्हणून 9 हा अंक इथे लिहायचा आहे फक्त. ठीक आहे, आणि आपल्याला यामधला काय सांगितलं आहे, फरक सांगितला आहे. मग 90 आणि 9 या दोघातला जर फरक काढायचा असेल तर आपल्याला वजाबाकीची प्रोसेस करावी लागते. मग 90 वजा 9 जर केलं, 90 वजा 9 जर केलं, 90मधून जर 9 काढून टाकले तर उत्तर येतं आपलं 81. 81 आपल्याला काय आला होता, इथे फरक आला होता. 9ची स्थानिक किंमत आणि 9ची दर्शनी किंमत या दोघातला 81 काय आला होता, फरक आला होता. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर आता करायचं काय, प्रश्न काय विचारला, या संख्येतील 6 व 7 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. ठीक आहे, कोणाकोणाची स्थानिक किंमत विचारली आहे, 6 आणि 7 या दोघांच्या स्थानिक किमतीमधील काय विचारला आहे, फरक. सर्वात प्रथम 6ची आपण स्थानिक किंमत काढून घेऊ, किती येते ते. 6 बघा इथे दिलेलं आहे, 6ची स्थानिक किंमत काढायची आहे म्हणून अगोदर 6 लिहून घ्या. 6च्या नंतर किती अंक आहेत, 7, 1, 4, 2 म्हणजे पूर्ण 4 अंक आहेत. 6च्या नंतर जर 4 अंक असतील तर स्थानिक किंमत काढताना 6च्या नंतर 4 अंक द्या, 4 शून्य द्या. ठीक आहे, आता काय झालं होतं ते 6ची स्थानिक किंमत 60,000. आता आपल्याला 7 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे, मग 7 लिहून घ्या. 7ची स्थानिक किंमत काढायची आहे, 7 कुठं दिसतो तुम्हाला, इथे. मग 7 लिहून घ्या अगोदर. 7च्या नंतर किती अंक आहेत, 1, 2 आणि 3 अंक आहेत म्हणून 7 नंतर 3 0 वाढवा. 7ची स्थानिक किंमत काय आली होती, 7,000 आली होती. आता विचारलं काय, दोघाच्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक सांगा. बरोबर आहे, मग 6ची स्थानिक किंमत होती 60,000 लिहून घ्या. त्यानंतर 7ची स्थानिक किंमत होती 7,000 ती पण लिहून घ्या. आणि आता या दोघातील आपल्याला फरक विचारला आहे. फरक विचारला असेल तर वजाबाकीची प्रोसेस करावी लागणार. मग 0मधून 0 गेला 0 राहील, परत 0मधून 0 गेला 0, 0मधून 0 गेला 0. आता या 0तून 7 नाही जाऊ शकत आहे. मग काय करायचं, या 6मधला उसनं या 0ला द्यायचं. संख्या तयार झाली होती 10. 10मधून जर हे 7 गेले तर 3 उरतील. 6च्या जागेवर आता 5 राहिले म्हणजे या दोघातला फरक किती आला आहे, 53,000. 6 आणि 7 या दोघांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आलेला आहे, 53,000 इतका आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 54,329 ह्या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एखादी स्थानिक किंमत दुसऱ्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असा जर प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला तिथे भागाकाराची प्रोसेस करायची आहे. ठीक आहे, इथं बघा काय सांगितलं आहे की 54,329 संख्या दिली, यामध्ये 3 अंकाची स्थानिक किंमत 2 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं म्हटलं. सर्वात प्रथम 3 या अंकाची स्थानिक किंमत आपण काढून घेऊ. मग 3ची स्थानिक किंमत आपण कशी काढणार, 3ची स्थानिक किंमत काढायची आहे तर अगोदर आपल्याला 3 लिहावं लागणार. आता 3चा ह्या संख्येमध्ये कितवं स्थान आहे, 3रं स्थान आहे. मग 3च्या समोर 2 अंक आहेत, मग 3च्या समोर 2 शून्य लिहा. 3ची स्थानिक किंमत किती झाली होती, 300 झाली होती. आता 2 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढावं लागणार. इथं 2 लिहून घ्या आणि 2ची स्थानिक किंमत काढायची आहे. हे बघा 2 इथं दिलेलं आहे म्हणून अगोदर 2 लिहून घ्या. 2च्या नंतर किती अंक आहेत, एकच अंक आहे 9. मग काय करायचं, 1 शून्य द्यायचा. आता 3ची स्थानिक किंमत झाली होती 300,
2ची स्थानिक किंमत झाली होती 20. आता विचारलं की 3 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजेच 300 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे 20च्या किती पटात आहे, किती पट आहे असा प्रश्न विचारला. मग जर असा प्रश्न विचारला असेल की एखादी स्थानिक किंमत दुसऱ्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर तिथे तुम्हाला 100% भागाकाराची प्रोसेस करायची आहे. मोठी संख्या कोण आहे दोघांपैकी? 300. तर 300 लिहून घ्या आणि या 300ला 20ने भागायचं आहे 20 छेदामध्ये. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? 20 वरचा एक शून्य कट करायचा आहे, 300 वरचा एक शून्य कट करायचा आहे. वर काय उरलं होतं? 30/2. ठीक आहे. आता 30ला जर आपण 2ने भागलं तर उत्तर किती ते आपलं? 15. मग दोघातला फरक किती आला होता? 15. तुम्हाला जर प्रश्नामध्ये किती पटात स्थानिक किंमत असा विचारला असेल तर तुम्हाला तिथे भागाकाराचीच प्रोसेस करायची आहे. त्यानंतर थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे. 54, 32 त्यानंतर 2 स्टार दिलेले आहेत. ह्या संख्येतील स्टारच्या जागी बघा प्रश्न काय दिला आहे. ह्या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 77 येते, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? काय सांगितलं समजून घ्या. हे जे काही 2 स्टार आहेत तर या 2 स्टारच्या जागी समान अंक आहे. 2 2 3 3 4 4 असं काहीतरी समजा समान अंक आहे. 5 5 म्हणा, 4 4 म्हणा, असं काहीतरी असेल. तर त्या दोघांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येते? 77 येते. ठीक आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा वेळेस करायचं काय? जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्थानिक किमतींची बेरीज दिली असेल. किती आहे बेरीज? 77. तर 7 हाच अंक ठेवून बघायचा. मग इथं ह्या स्टारच्या जागेवर 7 अंक ठेवून पहा, दुसऱ्या स्टारच्या जागेवर 7 अंक ठेवून पहा आणि दोघांची स्थानिक किंमत काढून पहा किती येते. आता मी पहिला इथं स्टार घेतोय, पहिल्या 7ची स्थानिक किंमत. ठीक आहे. इथं लिहितो मी पहिला 7. पहिल्या 7ची स्थानिक किंमत जर मला काढायची असेल तर अगोदर 7 लिहावं लागणार. ह्या 7च्या नंतर किती अंक आहेत? 7 हा एकच अंक आहे म्हणून एक शून्य द्या. पहिल्या 7ची स्थानिक किंमत किती येते? 70. त्यानंतर दुसरा 7 जर मला इथे घ्यायचा झाला तर मी इथे 7 लिहिणार. 7ची स्थानिक किंमत काढायची आहे म्हणून 7 लिहिणार. आता या 7च्या नंतर कुठला अंकच नाही आहे. पहिल्या 7ची किंमत स्थानिक किंमत 70, दुसऱ्या 7ची स्थानिक किंमत 7. मग दोघांची जर आपण बेरीज केली 70 अधिक 7 तर बेरीज किती येते? 77 येते. बेरीज किती आली होती? 77. मग यावरून प्रूव्ह काय झालेलं आहे की स्टारच्या जागी जर समान अंक असेल तर तो 7च असायला पाहिजे, कारण दोघांची जर आपण स्थानिक किंमत इथे काढली तर बेरीज 77 येत आहे. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, ज्या काही संख्यांची बेरीज दिली असेल स्थानिक किमतींची, तर जी काही बेरीज दिली असेल, जी वजाबाकी दिली असेल, तर शक्यतो त्यामधला अंक ठेवून पाहायचा आहे. लवकरात लवकर तुमचं उत्तर निघून जाईल. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 25 स्टार 3 स्टार 2 ह्या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज 8080 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? ठीक आहे. आता इथं करायचं काय नेमकं समजून घ्या. मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं, जी काही बेरीज दिली असेल स्थानिक किमतींची, ठीक आहे, किंवा वजाबाकी दिली असेल स्थानिक किमतींची, तर ते अगोदर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. इथं स्थानिक किमतींची बेरीज किती आहे? 8080. तर यामध्ये तुम्हाला सारखा सेम अंक कोणता दिसतो? इथं तुम्हाला 8 ह्या सेम अंक दिसतो आणि 0 पण सेम अंक दिसतो. तर शक्यतो शून्याचा वापर यामध्ये करायचा नाही. तर 8 हा अंक रिपीट झाला आहे, तर 8 आपण या स्टारच्या जागी ठेवून बघूत, कारण त्यांनी सांगितलं होतं की स्टारच्या जागी समान अंक आहे. मग ह्या संख्येमध्ये हा जो काही स्टार आहे इथं, तर या स्टारच्या जागेवर आपण 8 ठेवून पाहू, दुसऱ्या स्टारच्या जागी देखील आपण 8 ठेवून पाहू. ठीक आहे. आता दोन्ही 8ची आपण स्थानिक किंमत काढून पाहू आणि दोघांची बेरीज करून पाहू. बेरीज जर 8080 आली तर आपलं उत्तर टॅकल होईल. ठीक आहे. मग पहिला 8 इथं घेतोय मी, पहिल्या 8ची स्थानिक किंमत. ठीक आहे. पहिल्या 8ची स्थानिक किंमत, पहिला 8 आहे इथं 8 जशाला तसा लिहून घेऊ आपण. पहिल्या 8च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 आणि 3 अंक आहेत. मग 8च्या नंतर 3 0 द्या. 1 2 आणि 3. त्यानंतर दुसरा 8 आहे. ठीक आहे. त्यानंतर कितवा 8 आहे? दुसरा 8 आहे. मग इथं दुसरा 8 आहे, तर दुसरा 8 अगोदर लिहून घ्या. तर दुसऱ्या 8च्या नंतर किती अंक आहेत? फक्त 2 हाच एकच अंक आहे, म्हणून या 8च्या नंतर फक्त एकच शून्य वाढवा. पहिल्या 8ची स्थानिक किंमत 8000, दुसऱ्या 8ची स्थानिक किंमत 80. दोघांची जर बेरीज केली तर किती येते? 8000 प्लस 80. दोघांची जर बेरीज केली तर उत्तर किती येते आपलं? 8080. हे आपली आली होती इथे बेरीज. ठीक आहे. तर या पद्धतीने
आपण हा प्रश्न इथे सॉल्व्ह केलेला आहे. शक्यतो शून्याचा वापर या प्रश्नामध्ये आपल्याला करायचा नाही आहे, कारण शून्याचा जर आपण विचार केला, शून्य जर ठेवून पाहिला तर त्याची स्थानिक किंमत कधी येत नसते. तर 8 हा अंक ठेवून पाहायचा होता आणि दोघांची स्थानिक किंमत काढायची होती. दोघांच्या स्थानिक किमतींची बेरीज करायची होती. आलेलं उत्तर टॅली होते का ते पाहायचं आणि त्यानंतरच तुम्ही ऑप्शनला 8 हा ऑप्शन जो काही असेल त्याला तुम्हाला राईट टिक करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 913 डबल स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 450 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. ठीक आहे, ह्या पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. तर फरक दिला असेल तर फरकाकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. बेरीज दिली असेल तर बेरजेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. फरक किती दिलेला आहे तो 450. मला सांगा 450मध्ये कोणता समान अंक आहे का? कोणताही समान अंक नाही आहे. मग याला जर समान अंकामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागणार, या 4मध्ये 1 प्लस करा. 4मध्ये जर 1 प्लस केला तर काय येते 5, समोरचे 50ला 50, किती उत्तर आलं होतं 550. किती 550. तर 550मध्ये समान अंक कोणता आहे 5 हा अंक समान आहे. मग आपण इथं 5 जर अंक ठेवून पाहिले आणि त्यांच्या स्थानिक किंमत काढून त्याच्यामधली जर फरक पाहिला आणि फरक जर 450 आला तर ते उत्तर टॅली होईल. मग इथं पहिल्या स्टारच्या जागी 5 ठेवू, दुसऱ्या स्टारच्या जागी 5 ठेवू. ठीक आहे, आता इथे पहिल्या 5ची स्थानिक किंमत आपण काढून पाहू. पहिल्या 5ची स्थानिक किंमत काढायची आहे, बरोबर आहे. मग अगोदर आपण इथं 5 लिहून घेऊ. ठीक आहे, आणि पहिल्या 5च्या नंतर किती अंक आहेत 5 आणि 2 हे 2च अंक आहेत, म्हणून 5च्या नंतर 2 अंक द्या. नंतर दुसरा जो काही 5 आहे तो अंक लिहून घ्या आणि दुसऱ्या 5 नंतर किती अंक आहे 1च अंक आहे, म्हणून या 5वर काय द्यायचं आहे 0 द्यायचं आहे. आता दोघातील फरक पहा. 500 वजा 50. 500मधून जर आपण 50 काढून टाकले तर उत्तर किती येते 450. मग फरक किती आला होता 450. म्हणजे आपण काढलेलं उत्तर टॅली झालेलं आहे. फरक किती आलेला आहे 450 आलेला आहे, बरोबर आहे. मग या स्टारच्या जागी दोन्ही स्टारच्या जागी कुठला अंक येऊ शकतो 5 आणि 5 हे दोन्ही अंक येऊ शकतात. तर अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 5 हे अंक ठेवायचे आहेत. 4 आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 65 स्टार 2 स्टार 4 ह्या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 990 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. असा प्रश्न आहे. मग करायचं काय, ह्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती दिलेला आहे 990 दिला आहे, बरोबर आहे. मग मी ते लिहून घेतोय. फरक किती दिला गेलेला आहे 990, बरोबर आहे. तर आता जर या स्टारच्या जागी मी 9 अंक ठेवला तर उत्तर येते का, आपण सर्वात प्रथम ते पाहून घेऊ, कारण इथं 9 आलेलं आहे, बरोबर आहे. मग पहिल्या स्टारच्या जागी मी 9 ठेवतोय, दुसऱ्या स्टारच्या जागी देखील 9 ठेवतोय. मग पहिल्या 9ची स्थानिक किंमत बघू आपण किती येते. हा पहिला 9 आहे तर 9 लिहून घ्या. पहिल्या 9च्या नंतर किती अंक आहेत 1 2 आणि 3 अंक आहेत, मग इथं आपण 3 लिहून घेऊ 3 0. त्यानंतर दुसरा 9, तर दुसरी 9ची स्थानिक किंमत किती आहे हे बघा 9 नंतर 1च अंक आहे, म्हणजे 9 नंतर 1च 0 द्या. दोघांच्या स्थानिक किमती काढल्या वजाबाकी करून पाहू. मग 9000मधून जर आपण 90 काढले, 9000मधून जर आपण 90 काढले तर 990 उत्तर येते. 9000मधून आपण जर 90 काढले तर आपलं उत्तर 990 येते का. शून्यातून 0 गेला 0, या शून्यातून 9 नाही जात, या 90मधला उसना घ्या. संख्या तयार झाली होती 10, 10तून 9 गेला 1, इथं राहिले होते 9 आणि इथं राहिले होते 8, म्हणजे 8910. आपलं उत्तर किती यायला पाहिजे फरक 990. मग अशा वेळेस करायचं काय, ह्या 990मध्ये प्लस 1 करायचं. 990मध्ये काय करायचं आहे प्लस 1. या 9मध्ये जर 1 प्लस केला तर ते 10 होईल, बरोबर आहे. इथं सुद्धा 1 प्लस करून घ्यायचा 0 आणि 0, म्हणजे 1000. काय 1000 येईल. ठीक आहे, तर 1000 आल्याच्या नंतर इथं हा जो काही 1 अंक आहे तो स्टारच्या जागेवर ठेवून बघू आपलं उत्तर येते का. ठीक आहे, मग पहिल्या स्टारच्या जागी आपण 1 ठेवला आहे, दुसऱ्या स्टार जागी देखील 1 ठेवला आहे. स्थानिक किंमत काढून घेऊ सर्वात प्रथम. इथे पहिला 1ची स्थानिक किंमत अगोदर 1 लिहून घ्या. पहिल्या स्टारच्या नंतर किती अंक आहेत 1 2 3 अंक आहेत, मग इथं 3 0 द्या, म्हणजे 1000 उत्तर आलं होतं. त्यानंतर 2 नंबरचा 1 लिहून घ्या. 2 नंबरच्या 1 नंतर किती अंक आहेत 1च अंक आहे, तर 1 0 द्या.
पहिल्या अंकाची स्थानिक किंमत 1000, दुसऱ्या एकची स्थानिक किंमत 10, दोघातला फरक पहा. 1000 वजा 10, दोघातला जर फरक काढला 1000मधून जर 10 गेले तर 990 उरतात. उत्तर टॅली झालेलं आहे. या पद्धतीने जर काढायचं असेल, 0मधून 0 गेला 0, 0तून 1 नाही जात उसना घ्या, 10मधून 1 गेला 9, इतर आले होते 9. उत्तर टॅली झालेलं आहे 990. उत्तर जर टॅली झालं असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल इथे? 1 हा अंक येणार आहे.